अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर येथील संत गजानन महाराज मंदिरामध्ये डॉक्टर नितीन धांडे मित्रमंडळाच्या वतीनं दिनांक 26 ऑगस्ट रोजी भव्य अशा नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया, चष्मे वाटप तसेच दंत तपासणी शिबिराचे आयोजन नागपूर येथील डॉक्टर महात्मे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त तत्वावधानामध्ये करण्यात आले होते। या कार्यक्रमाला शहरासह तालुकावासियांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला। या शिबिरामध्ये सुमारे 3500 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। डॉक्टर नितीन धांडे मित्रमंडळ आणि डॉक्टर महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी नेत्र तपासणी आणि दंत तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या शिबिराची अल्पशी नांदगावला संलग्नित असलेल्या गावखेड्यामध्ये जो प्रचार केला त्या प्रचाराला जनतेचा चांगला रिस्पॉन्स आला। भरपूर रुग्ण नेत्र तपासणीसाठी आणि दंत तपासणीसाठी या शिबिरामध्ये सहभागी झाले। या शिबिरामध्ये या ठिकाणी नेत्रांची तपासणी होणार आहे, परंतु ज्यांचे मेजर प्रॉब्लेम असतील, ज्यांचं ऑपरेशन करायचं आहे, शस्त्रक्रिया करायची आहे, त्यांना नागपूर येथे डॉक्टर महात्मे नेत्र रुग्णालय या ठिकाणी नेण्यात येणार आहे। या शिबिराचे उद्घाटक डॉक्टर नितीन धांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी डॉक्टर धांडे यांनी सांगितले की देशाचे नागरिक जर स्वस्थ असतील तरच देश स्वस्थ राहील। याकरिता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मिशन मोडवरती कार्य करीत आहेत। धामणगाव मतदारसंघातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे तसेच नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले असून याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। आरोग्य हे मिशन हाती घेतलेले असून तिन्ही तालुक्यामध्ये ते कार्य करणार आहेत। यापुढे सुद्धा ते महिलांकरिता शिबिरांचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। नांदगाव खंडेश्वर इथे डॉक्टर नितीन धांडे मित्रमंडळ जे आमचे मित्र आहेत सगळे, यांनी एक आयएडचा डायग्नोसिस आणखी ट्रीटमेंट कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे डॉक्टर महात्मे हॉस्पिटल नागपूर यांच्यासोबत। या कॅम्पचा लाभ घेण्याकरता असंख्य इथे माझे आई बहिणी वडीलधारी लोक आलेले आहेत। डोळ्यांचा आजार पुष्कळ लोकांना असतो, पण त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तो आजार वाढत जातो। पुष्कळदा आपल्याला चष्मा लागणार असतो, पण आपण दुर्लक्ष करून किंवा पैशाच्या अभावी, पैसा नसतो त्याकडे दुर्लक्ष करतो। याच्याचमुळे आम्ही सगळ्यांनी विचार केला की नांदगाव खंडेश्वरला आपण असाच एक कॅम्प घ्यायला पाहिजे। मंचावर भाजपाचे धामणगाव रेल्वे विधानसभा प्रमुख प्रशांत वैद्य, जिल्हा उपाध्यक्षा सुरेखा शिंदे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा वनिता गादे, शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख शोभा लोखंडे, राजेंद्र हजारे, खलील पठाण, राजेश पाठक, दिनेश धवस, प्राध्यापक उद्धव पारवे, अजगर पठाण, श्याम राऊत, सरपंच विजय बिस्ने, राजाभाऊ ठाकरे, मधुकर कोठाडे, श्रीकृष्ण मारबदे, जयंत पाटील, शेख जफर, प्रमोद ढगे, नगरसेवक सतीश पटेल इत्यादी उपस्थित होते। संचालक गजानन काकडे हे सुद्धा उपस्थित होते। प्रास्ताविक रुपेश फुके तर आभार प्रदर्शन अतुल तरेकर यांनी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दादाराव शिंदे, अमित दहातोंडे, राजेश दिवेकर, रमेश गाडेकर, रमेश अवचारे, गणेश खंडारे, निकेत ठाकरे, वैभव देशमुख, सोनू लद्धानी, नितीन काळे, नितीन जाधव, सागर सव्वालाखे, सतीश सव्वालाखे, जसपाल सिंग जाट, अंकुश निमनेकर, गणेश ओलिवकर यांनी अथक परिश्रम घेतले। नांदगाव खंडेश्वर या नगरीमध्ये विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर धांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य मोठ्या प्रमाणात नेत्र तपासणी व दंत तपासणीचं शिबिर इथे आयोजित केलेलं आहे आणि या ग्रामीण भागामध्ये जे काही गरजू लोक आहेत अशा या गरजू लोकांचे डोळ्यांवरती जे काही मोतीबिंदू आहे, जसे दंतक्रिया आहे, हे मोफत निःशुल्कमध्ये मोठ्या प्रमाणावर इथे करण्यात येत आहे। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे व उमेश चौकडे यांचा हा वृत्तांत।